संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र की ओर से हर साल की तरह इस साल भी संत जगनाड़े महाराज की 400वीं जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई जाएगी। ऐसी जानकारी कमेटी पदाधिकारियों ने पत्र परिषद के माध्यम से दी। महाराज की जयंती के उपलक्ष्य में विभिन्न कार्यक्रम भी आयोजित किए जाने वाले हैं, जिसमें भव्य शोभा यात्रा से शुरुआत होगी। इस दौरान महाप्रसाद, महिला सम्मेलन, बच्चों के लिए समर कैंप, रोजगार उपक्रम और भी कई कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा। त्या संतांची आपण जयंती ही हर वर्षी आपण 2018 पासून आपण त्यांचे कार्यक्रम घेत आहे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेच्या वतीने। आणि आपण त्या प्रकारे आपण तिथून आपलं पार्टी इथे हनुमान मध्ये तिथून आपली शोभायात्रा निघतो। त्या शोभायात्रेमध्ये ढोल ताशा, काही खेळाडू, काही दानपट्टे आणि लाठीकाठीचे तिथं समारोप होतो। समारोपामध्ये आपण पुष्कळशा पाहुण्यांना बोलवलं आहे। त्यामध्ये सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाचे अध्यक्ष आहे भाजपाचे, पुष्कळचे खोपडे आता नवीन निवडून आले, याच्या अगोदर मी ते 3दा आमदार राहिलेले आहे। टेकचंदजी सावरकर माजी आमदार आता झालेले आहे। रामदासजी आंबेडकर ते विधान परिषदेवर आहे आणि अभिजितजी वंजारी ते आता आमदार आहे विधान परिषदेचे। आणि विशेष म्हणून भरपूरसे आपले समाजातले जे नेते आहे, म्हणजे समाजाला संबोधित करतील की समाज संताजी जगनाडे महाराज यांनी कसं घडवलं, आपण समाजातील आपल्या ज्या युवा युवती आहेत त्यांना कशा पद्धतीने आपल्याला संताजीचे महत्त्व कसं कळवून द्यावं, या पद्धतीने आपण ते त्यांना कळवतो, त्यांना संबोधित करतो। आपण या आपल्या पत्रकार परिषदेला आम्हाला आमच्या सोबत असलेले संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेचे सचिव दीपाजी हटवार, माकडेताई आणि झोपटेजी, त्यानंतर प्रतीक बावनकर आणि इतर सर्व आमचे सदस्य मंडळी, उपाध्यक्ष मंडळी सगळे येऊन तिथं सर्व आपापल्या परीने काम करतात। माझे एकच आहे आव्हान की महाराष्ट्रातील सर्व जनतेने आपापल्या गावामध्ये समाजातील प्रतिनिधित्व करून त्या संताजीचं जयंती करायला पाहिजे। शहरात असलेल्या शहरामध्ये बी आपापल्या नाही घेणं झालं तर त्यांनी आपापल्या वार्डात आपल्या प्रभागमध्ये त्यांनी संताजीची जयंती करायला पाहिजे। ते पारंगत करून आम्ही त्यांना अजून चांगल्या नवीन संधी देऊ शकतो। त्यामध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण, कराटेचं प्रशिक्षण, डान्सिंग, गाणे, अशा अनेक देशभक्तीपर गाणे। आज आपण पाहतोय की विद्यार्थ्यांना किंवा मुलांना देशभक्ती ही लोप पावत चाललेली आहे। त्यांना देशभक्ती म्हटलं की ते विचारतात की काय, आणि मुलं आजकाल लहान मुलं शाळा, घर, ट्युशन आणि मोबाईल याच्या व्यतिरिक्त त्यांना कुठेच काही मिळत नाही। तर आमचा संस्कार शिबिराचा मोटो हा आहे की या मुलांना जो उन्हाळ्यामध्ये सुट्ट्यांचा वेळ मिळतो, त्या सुट्ट्यांच्या वेळामध्ये हे थोडेसे सोशल वागणूक, सामाजिक जबाबदारीची जाणीव, देशभक्तीची जाणीव या विद्यार्थ्यांमध्ये रुजू व्हावी, या उद्देशाने आम्ही हे संस्कारचे शिबिर राबवतो। आणि या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थी, म्हणजे मागच्या शिबिराला आम्ही 400 विद्यार्थ्यांचा हे उपक्रम राबवला। आणि आम्ही जे लोक आमच्याकडे येतात, आजकाल असं पाहतो की शिबिरामध्ये जे लोक येतात ते मानधन देतात, जे गेस्ट लोक येतात ते मानधन देतात, पण आमच्याकडे शिबिराला येणारे लोक मानधन सुद्धा घेत नाही। कारण ते म्हणतात की मॅडम तुम्ही एवढी मोठी सेवा करता आहे तर आम्ही येऊन आमचं 2 मोलाचे शब्द आम्ही या विद्यार्थ्यांना सांगू शकतो। तर अशा प्रकारे उलट आम्ही विद्यार्थ्यांना आमचे जेवढं काही ब्रिगेड आहे त्या ब्रिगेड तर्फे विद्यार्थ्यांना आम्ही दररोज खाऊ देतो। आणि संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती 8 डिसेंबरला 400वी जयंती साजरी करण्याची करता आम्ही भव्य अशा पद्धतीने पार्टी चौक ते जगनाडे चौकापर्यंत शोभायात्राच्या हे केलेली आहे, अनावरण केलेलं आहे। त्याकरिता आपण सर्व समाज बांधव जगनाडे चौकात इथे जयंतीला साजरी करण्याला यावा। साधारणतः तिथे 1,500 ते 2,000 लोक राहते त्या जयंतीच्या कार्यक्रमाला। जय संताजी। संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त 8 डिसेंबरला
समाजातील प्रत्येक बांधवांनी आपल्या वेळात वेळ काढून संत जगनाळे महाराज चौकात येऊन त्यांनी सर्वांनी संताजीचे दर्शन घेऊन माल्यार्पण करून दर्शन घ्यायला पाहिजे, एवढं मी त्यांना आवाहन करतो. आणि आमचे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेच्या वतीने आम्ही जे कार्य करतो, जे पारडी हनुमान मंदिर तिथून आमची शोभायात्रा निघतो, ते टेलिफोन एक्सचेंज होते वेळ ते जगनाळे महाराज चौकात होतं आणि समापन जगनाळे चौकात संताजी जगनाळे महाराज यांच्या माल्यार्पण करून होतो. आणि त्यानंतर तिथे रक्तदान शिबिर, त्यानंतर आयचे शिबिर आणि असे कित्येक आपले शिबिर राहतात की जे जनतेला आवश्यक असतो, समाजाला आवश्यक असतो. प्रत्येक समाज, बहुजन समाज सगळं तिथे येतो. त्या समाजाला एक संबोधित करून म्हणून संत जगनाळे महाराजांनी ज्या पद्धतीने तुकाराम महाराजची गाथा लिहिली, त्याच पद्धतीने आज आता प्रत्येक समाजामध्ये एक विद्वानता आहे. त्या विद्वानतेला चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य करायला पाहिजे, चांगल्या प्रकारे त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे आणि त्यांना मोठ्यात मोठ्या एक तर शेतकरी बनून चांगला शेतकरी बनायला पाहिजे किंवा IAS IPS अधिकारी असं बनवून त्यांनी चांगलं कार्य करायला पाहिजे. या निमित्त आम्ही त्यांना सर्वांना आवाहन करतो की सर्व जो नवजवान आहे, युवा युवती, त्यांनी तिथं येऊन पुढाकार घेऊन संताजीचे दर्शन घ्यावं हीच मी त्यांना विनंती करतो. नमस्ते. संताजी ब्रिगेड तेली समाज महासभामध्ये मी नागपूर शहर प्रभारी चित्रा माकडे. ॲक्च्युली 2017मध्ये आमच्या संताजी ब्रिगेड या संस्थेची स्थापना झाली आहे. मध्ये सर्वांना माहितीच आहे की कोरोना काळ किती भयंकर होता. त्यामध्ये तरी आमच्या संस्थेने बरेचसे कामं केलेले आहे. लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हतं, लोकांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवलेलं आहे. तसेच लोकांना हॉस्पिटल मिळत नव्हते, लोकांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या संताजी ब्रिगेडनी मोठ्या प्रमाणात केलेले आहे. आणि खऱ्या अर्थाने आमच्या संस्थेची सुरुवात ही 2020मध्ये झालेली आहे. 2020मध्ये आमच्या संस्थेचे जे कामकाज आहे ते प्रामुख्याने सुरू झालेले आहे. आम्ही 2020पासून संताजी जयंती ही उत्सव म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करतो आहे. मागील 2-3 वर्षापासून आम्ही पारडीपासून ते संत जगनाळे महाराज चौकापर्यंत आम्ही भव्य रॅलीचे आयोजन करतो आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आम्ही महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करतो आहे. आमच्या या उत्सवाचा अर्थ असा आहे की जे समाजातील जे मागासले लोक आहे किंवा जे समाजापासून दूर गेलेले लोक आहे, या निमित्ताने का होईना पण ते आपल्या समाजात एकवटले पाहिजे आहे. आणि सगळ्यांनी काही समाजातले असे लोक आहे की त्यांना संताजी महाराजांची जयंती कधी असते तेच माहिती नसते. अशा लोकांपर्यंत आम्हाला निरोप पोहोचवायचा आहे की आपल्या समाजाचे दैवत संताजी महाराजांची जयंती 8 डिसेंबरला असते. आणि आपण सर्व समाजांनी ज्यांना माहिती नाही, जे मागासले आहे, जे या समाजापासून दुरावलेले आहे, त्यांनी 8 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात संत जगनाळे महाराज या ठिकाणी येऊन संताजी महाराजांची जयंती साजरी करावी अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करते. आणि संताजी महाराजांचं जे काम होतं, संताजी महाराजांनी समाजातील जे मागासलेले लोक होते त्यांना एकवटण्याचं काम केलेलं आहे. तसंच या आमच्या रॅलीचा हाच उद्देश आहे की समाजातले सर्व जे दुरावलेले लोक आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे, त्यांनी एकत्र येऊन आपल्या समाजाचा उत्सव साजरा करायला पाहिजे आणि एकमेकांना समोर घेऊन चालायला पाहिजे. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. नमस्ते, मी डॉक्टर दीपा हटवार. तेली समाज, संताजी ब्रिगेड तेली समाजाची मी सोशल मीडिया संघटक आहे. आणि आजच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी 8 डिसेंबर जी संत जगनाळे महाराज जयंती आहे, या जयंतीच्या निमित्ताने मी सगळ्या समाज बांधवांना एवढंच सांगू इच्छिते की आपला जो महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी राहिलेला महाराष्ट्र आहे. या संतांच्या भूमीमध्ये जेवढे संत होऊन गेलेले आहेत त्यामध्ये आमचे जगनाळे महाराज, श्री संत शिरोमणी जगनाळे महाराज यांची जयंती. आणि त्या जयंतीच्या निमित्ताने सगळे तेली बांधव, ज्या बांधवांसाठी महाराजांनी इतकं परिश्रम घेतलेला आहे, त्या सगळ्या बांधवांसाठी आज महाराजांसाठी आपण सगळ्या बांधवांनी एकत्र यावं. एक दिवस आपला मोबाईल, आपली TV, आपलं ऑफिस, मला तर वाटतं त्या दिवशी रविवार आहे त्याच्यामुळे ऑफिस सगळे बंद आहेत, तर सगळ्या तेली बांधवांनी एकजूट होऊन आपल्या समाजासाठी एकत्र येऊन आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आपला समाज हा किती मोठा आहे आणि आपल्या महाराजांसाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. एवढंच मी सांगू इच्छिते. धन्यवाद. कारा न्यूज के लिए सचिन झोड़ापे की रिपोर्ट। ये दिवाली होगी आपके लिए और भी खास, क्योंकि नागपुर में लग चुका है सबसे बड़ा सर्कस, बिंगो सर्कस, वह भी आपके शहर में। आपने सर्कस तो बहुत देखे होंगे, लेकिन इस सर्कस को आपको एक बार जरूर देखना चाहिए, क्योंकि ये है अपने महाराष्ट्र का सर्कस।
30 अक्टूबर से नागपुर हुड़केश्वर में शुरू, वो भी वाटरप्रूफ टेंट के अंदर। ऑनलाइन बुकिंग के लिए संपर्क करें 9209397041 और 9336259949 और 8983897041 और 8766547552। रोजाना होंगे 3 खेल, समय 1 बजे, शाम 4 बजे और रात में 7 बजे। एडवांस बुकिंग शुल्क 200 रुपए, 300 रुपए और मात्र 400 रुपए। आज ही विजिट करें। आवर एड्रेस बिंगो सर्कस, ढगे बंगले के पास, पिपला रोड, हुड़केश्वर, नागपुर।